म्हणजे म्हणतात ना की प्रेम द्यायचं आणि प्रेम घ्यायचं. तर आज मला प्रचंड प्रमाणात प्रेम आदर या महिलांच्याकडून मिळत आहे. आणि इतकंच काय की ज्या कामांसाठी आपल्याला मुंबईमध्ये जावं लागायचं, तर आज मुंबईकरांना आपल्या कोल्हापूरमध्ये यायला लागते, कारण आज सर्किट बेंच आपल्या कोल्हापूरमध्ये झालेला आहे. आणि निश्चितच भाजप पक्षाचं काम हे म्हणजे उत्तरोत्तर आपली प्रगती उंचावणारं काम आहे असं म्हणायचं. ते जाणतात की आपल्या या प्रभागामध्ये गेले 10 वर्ष झालं म्हणजे आपल्यासाठी कोण काम करत होतं, कोण आपल्या अडीअडचणींना येत होतं, की आपण नगरसेवक निवडा, नगरसेविका निवडा, पण तो आपल्या प्रभागातील स्थानिक उमेदवार असावा, की आपल्या हाकेला तो धावून येणारा असावा, लक्षात घ्या. एवढंच मी त्यांना विनंती करते. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आपण शहरातील विविध उमेदवारांना भेटतोय, दिग्गज नेत्यांना भेटतोय आणि त्यांचे कोल्हापूर शहराच्या विकासासाठी असणारे व्हिजन जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग 20 मधील उमेदवार नेहा अभय तेंडुलकर मॅडम. मॅडम नमस्कार. मी आपलं आमच्या या केके न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. प्रभागामध्ये आपलं प्रचारादरम्यान फिरणं होतोय, नेमका कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल? प्रभागामध्ये आता गेले 2 महिने मी या प्रचारादरम्यान म्हणजे बऱ्याच लोकांशी, महिलांशी भेटते, तर खूप छान आता असा प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे. कारण स्वराज्य महिला मंच अंतर्गत बऱ्याच महिलांशी माझी कनेक्टिव्हिटी तर आहेच, आणि आमचं महायुती सरकारचं काम देखील इतकं छान पद्धतीने सुरू आहे, त्याच्यामुळं खूपच असं छान म्हणजे प्रतिसाद आहे. तुमचं सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात ओळखलं जातं, नेमकी कोणती लोकोपयोगी कामे तुम्ही केली आहेत? स्वराज्य महिला मंच प्रेसिडेंट म्हणून गेले 10 वर्ष मी आमच्या या प्रभागामध्ये काम करत आलेली आहे. महिला सक्षमीकरण आणि लहान मुलांसाठी मी प्रामुख्यानं कामं केलेली आहेत. याच पद्धतीने प्रभागासाठी बरेच डेव्हलपमेंटल म्हणजे कामं माननीय अभय तेंडुलकर सरांनी आम्ही मिळून केलेली आहेत. महिला सक्षमीकरण बद्दल बोलायचं झालं तर प्रभागामध्ये काम करत असताना मला हे लक्षात आलं की बऱ्याच महिलांकडून अशी मागणी होती की ताई आम्हाला घरी बसून काहीतरी काम द्या. ऍक्च्युली प्रत्येक महिलेची इच्छा असते, लक्षात घ्या, की मी माझ्या घरगुती म्हणजे कामांच्या मधून थोडंसं बाहेरून माझी स्वतःची काहीतरी ओळख निर्माण करावी, आणि हेच विजन घेऊन आम्ही स्वराज्य महिला मंचचं काम करत आहोत. आज स्वराज्य मंचच्या महिला विविध प्रोडक्ट्स बनवतायत, त्या सेल करतायत आणि त्या खूप छान म्हणजे याच्यातून खूप छान काम करतात. याच पद्धतीने आज आमचे माननीय अमल माडिक सर, मान्य धनंजय माडिक सर, माधुरीताई मिसाळ मॅम, आबिटकर सर, या सर्वांच्या मदतीतून आणि अभय तेंडुलकर सर आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून आज आमच्या प्रभागासाठी भरघोस असा निधी आज आम्ही आणलेला आहे, लक्षात घ्या. तर याच्यातून आमच्या प्रभागामध्ये बरेच अंतर्गत काँक्रिटीकरणाची कामं आम्ही केलेली आहेत. याच पद्धतीने दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, त्याच्यासाठी भरघोस असा निधी आम्ही आणलेला आहे. आणि एवढंच काय, तर आज आमच्या प्रभागामध्ये आरोग्य केंद्रासाठी आम्ही परमिशन घेतलेले आहेत, पोलीस चौकीची मंजूर आम्ही घेतलेली आहे. याच पद्धतीने दर बुधवारी फिरतं वाचनालय आमच्या इथं आहे, फिरतं आरोग्य केंद्र आमच्या इथं आहे. तर इतकं काम म्हणजे आमच्या या प्रभागामध्ये झालेलं आहे. आणि जर योजनांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर बऱ्याच अशा खूप छान योजना आहेत आमच्या महायुती सरकारच्या. जसं मुख्यमंत्री सहायता योजना आहे की ज्याच्यामधून कॉस्टली ऑपरेशन्स आपण लाईक फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून घेऊ शकतो. तर आमच्या प्रभागातील बऱ्याच नागरिकांना म्हणजे आम्ही त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे. याच पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजना आहे, लक्षात घ्या, की प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की माझं स्वतःचं एक घर असावं. तर माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून आज प्रधानमंत्री आवास योजनेतून बऱ्याच जणांना आम्ही त्यांचं घर बांधण्यासाठी मदत मिळवून दिलेली आहे. याच पद्धतीने प्रामुख्याने मला बांधकाम कामगार बद्दल सांगायचं आहे. तर बांधकाम कामगार अशी योजना आहे की ज्या अंतर्गत सर्व कामगारांना त्यांच्यासाठी लागणारे टूल्स किटचा एक खूप छान म्हणजे किट त्यांना दिलं जातं. याच पद्धतीने त्यांना संपूर्ण संसार सेट हा या माध्यमातून दिला जातो. आणि एवढंच काय, तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप छान अशी मदत या आपल्या माहिती सरकारकडून मिळते. नक्कीच महिलांमधून मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल याबद्दल? निश्चितच म्हणजे ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे ज्या म्हणजे म्हणतात ना की प्रेम द्यायचं आणि प्रेम घ्यायचं, तर आज मला प्रचंड प्रमाणात प्रेम आदर या महिलांच्याकडून मिळत आहे. कारण आमची जी नारी शक्ती आहे, लक्षात घ्या, त्या खूप छान पद्धतीने म्हणजे मला सपोर्ट करतायत आज. तर निश्चितच त्यांचा सपोर्ट मला खूप छान आहे. प्रचार जोरदार सुरू आहे आपला, नेमकी कोणते मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत जात आहे?
प्रचारादरम्यान निश्चितच म्हणजे विकासाचे मुद्दे घेऊनच आम्ही पुढे जातोय. महत्वाचं म्हणजे आमची जी महायुती सरकार आहे लक्षात घ्या, तर आमच्या महायुती सरकारचं काम आपल्या कोल्हापूरमध्ये इतकं छान आहे की आज जर आपण पाहिलं तर कोल्हापूरचं एअरपोर्ट, कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन याचं सुशोभीकरण इतक्या छान पद्धतीने आमच्या महायुती सरकारने केलेलं आहे. आज महालक्ष्मी मंदिरासाठी भरघोस असा निधी आपल्या महायुती सरकारकडून आलेला आहे. आणि इतकंच काय की ज्या कामांसाठी आपल्याला मुंबईमध्ये जावं लागायचं, तर आज मुंबईकरांना आपल्या कोल्हापूरमध्ये यायला लागते, कारण आज सर्किट बेंच आपल्या कोल्हापूरमध्ये झालेला आहे. आणि एवढंच काय तर तावडे हॉटेल शिरोली या एरियामध्ये आज बास्केट ब्रिजसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आज आपल्याला आलेला आहे. याच पद्धतीने गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आज आपल्या इथे झालेलं आहे लक्षात घ्या. तर इतकं छान काम असल्यामुळे म्हणजे महायुती सरकारच्या विकासाचे मुद्दे घेऊन आज आम्ही काम करत आहोत. याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर मी नेहमीच म्हणते की आमचं भाजप सरकार, आमचं महायुती सरकार असं सरकार आहे लक्षात घ्या, की महिलांचा सन्मान करणारं असं सरकार आहे. तर हा देखील मुद्दा मी नेहमीच म्हणजे हायलाईट करत असते, कारण आज जर आपण सर्व योजना पाहिल्यात तर अशा विमेन सेंट्रिक अशा योजना आहेत. आज विलेज एरियामध्ये महिलांच्यासाठी एका ठराविक लिमिट पर्यंत गॅस फ्री दिलेले आहेत. महिलांच्यासाठी स्पेशली वॉशरूम बांधण्यात आलेले आहेत. जसं मी बोलले की प्रधानमंत्री आवास योजनेतून घराचं स्वप्न पूर्ण करण्यात येते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमची लाडकी बहीण योजना ही तर खूपच छान योजना आहे. कारण मी नेहमीच म्हणते की ज्या महिलेला कुणाचा आधार नाहीये, ज्या महिलेला कुणाचं आर्थिक पाठबळ नाहीये, त्या महिलेसाठी निश्चितच ही योजना म्हणजे मदत करणारी आहे. आणि आता नुकतंच काही दिवसांपूर्वी माननीय चंद्रकांत पाटील यांनी एक खूप छान म्हणजे न्यूज आमच्या या लाडक्या बहिणींना दिलेली आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्या म्हणजे त्या अकाउंटवरती त्यांना बिझनेस लोन म्हणून 1 लाख रुपयांचं बिनाव्याजी लोन देण्यात येणार आहे. आगामी काळात नगरसेवक म्हणून महिलांसाठी कोणते विशेष उपक्रम राबवणार आहात? महिलांचा विकास हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण मी देखील एक महिला आहे लक्षात घ्या, त्यामुळं महिलांचे प्रश्न, महिलांच्या भावना ह्या मी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे समजू शकते. तर जसं मी बोलले की महिला सक्षमीकरणासाठी मी काम करते, तर माझी ही मनापासून इच्छा आहे लक्षात घ्या की कायमस्वरूपी रोजगार आणण्यासाठी नवीन प्रोजेक्ट्स आम्हाला आणायचे आहेत. याच पद्धतीने स्वराज्य महिला मंच शॉपीचं देखील आम्ही उद्घाटन करतोय की जिथे महिलांनी बनवलेले प्रोडक्ट्स आपण सेल करायचे आहेत. आणि माझी तर खूप मनापासून इच्छा आहे की कोल्हापूरमध्ये एकही वॉशरूम महिलांच्यासाठी नाहीये, तर महिलांच्यासाठी वॉशरूम नक्कीच झाले पाहिजेत. आणि महत्वाचं म्हणजे आरोग्याचा प्रश्न खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या, त्याच्यामुळे महिलांच्यासाठी एक पर्सनल जिम करण्याचा देखील माझा मानस आहे. लोक भाजप पक्षावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवत आहेत, काय वाटतं याबद्दल? माननीय नरेंद्र मोदीजी आज ज्या पद्धतीने काम करतायत, आज आपण पाहू शकतो की आपला इंडिया हे इकॉनॉमीमध्ये त्यांनी 3rd नंबर पर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे लक्षात घ्या. तर आम्हाला निश्चितच, आणि आपल्या कोल्हापूरसाठी देखील इतके विकास कामांचे प्रोजेक्ट आज येत आहेत, तर निश्चितच भाजप पक्षाचं काम हे म्हणजे उत्तरोत्तर आपली प्रगती उंचावणारं काम आहे असं म्हणायचं का? प्रभागातील प्रमुख समस्या काय आहेत ज्या तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर प्रथम सोडवणार आहात? आज जर प्रभागातील विकास कामांच्या बद्दल बोलायचं झालं तर प्रामुख्याने म्हणजे ज्या बेसिक मूलभूत गरजा आहेत लक्षात घ्या की रोड्स, गटर्स, पाणी, तर ह्याच आपल्या गोष्टी म्हणजे हेच आपली कामं आतापर्यंत झालेली नाहीयेत. पण मला वाटतं की प्रामुख्यानं प्रायोरिटीनी आपली ही पहिल्यांदा कामं म्हणजे करण्याकडे आमचा कल असेल. याच पद्धतीने बरेच विजन मिशन्स, बऱ्याच म्हणजे इच्छा आकांक्षा घेऊन आम्ही आज आपल्या प्रभागामध्ये म्हणजे काम करत आहोत. तर मला असं वाटतं की आज जर आपल्या प्रभागामध्ये पाहिलं तर कुठेही सुशोभित असे बगीचे नाहीयेत की जिथे आपली लहान मुलं म्हणजे जाऊन खूप छान म्हणजे खेळू शकतील किंवा आपले वृद्ध लोक तिथं आपला छान टाइम स्पेंड करू शकतील. तर मला असं वाटतं की सुशोभित बगीचे आपल्या प्रभागामध्ये झाले पाहिजेत. याच पद्धतीने जर पाहिलं की ओपन स्पेसेस म्हणजे आपल्या प्रभागामध्ये भरपूर आहेत, तर तिथं मला वाटतं की सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हॉल झाले पाहिजेत. महिलांसाठी याच पद्धतीने म्हणजे यंग जनरेशनसाठी जिम झाली पाहिजे लक्षात घ्या. याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर आपल्या एरियामध्ये युवक वर्ग खूप आहे, तर त्यांच्यासाठी मला असे बिझनेस ट्रेनिंग सेंटर्स वगैरे, तर अशा पद्धतीची विविध संकल्पना घेऊन आम्ही म्हणजे ह्या कामाकडे पाहत आहोत. प्रभाग 20 मधील तमाम आपल्या मतदारांना काय संदेश द्याल? तर आमचे प्रभाग क्रमांक 20चे जे मतदार आहेत लक्षात घ्या, तर अतिशय सुजाण असे नागरिक आहेत. ते जाणतात की आपल्या या प्रभागामध्ये गेले 10 वर्ष झालं म्हणजे आपल्यासाठी कोण काम करत होतं,
कोण आपल्या अडीअडचणींना येत होतं. त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 20 मधील सर्व नागरिकांना मी अशी एकच निवेदन करेन, एकच विनंती करेन की आपण नगरसेवक निवडा, नगरसेविका निवडा, पण तो आपल्या प्रभागातील स्थानिक उमेदवार असावा की आपल्या हाकेला तो धावून येणारा असावा, लक्षात घ्या. तर मी प्रभागातील सर्व नागरिकांना ही विनंती करेन की आपल्या सर्वांचा आशीर्वाद, पाठिंबा आणि भरघोस मतदान आमच्या या महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहू दे. तर नक्कीच आपल्यासोबत संवाद साधला प्रभाग 20 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नेहा अभय तेंडुलकर यांनी. कोल्हापूर स्मार्ट सिटी होण्याबाबतचे त्यांचे जे व्हिजन आहेत ते नक्कीच शहरासाठी फायदेशीर ठरतील यात शंका नाही. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर.